कांचा लागत एकचा लागत झिरोचा 12चा लागत कोण कोण 12चा का 12चा काय रे काम टाकून पळता का रे इकडे विषय का टॉपचा विषय आहे. तर नमस्कार मित्रांनो. तर आम्ही संध्याकाळी आमच्या घरी आलतो. आम्ही इकडं चापडगाव पाटीलदारीत राहतो इकडं. तर आमचं घर दाखी तुम्हाला म्हणजे डोंगराच्या पोटालाच आमचं घर आहे. तर मित्रांनो यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हाला डोंगरावरून आमचे वाडीचा व्ह्यू आणि गाव दाखवतो तुम्हाला ना आमचा घरकोट आहे त्या दाखवतो. तर मित्रांनो ह्या राही आमची वाडी. हेट या माटा झाड दिसत का तेट आमचा जुना घर होता. आणि इकडं पाटीलदारा म्हणजे दारावर इकडं हे इकडं. आणि आमचं इथं डोंगराच्या कडेला आमचं घर आहे. म्हणजे डोंगराच्या कडेलाच आमचं घर आहे. परत एक घर आहे ते अंगून एक आणि ते घरात आहे तिकडं ती आश्रमशाळा आहे ते. तर मित्रांनो आमच्या डोंगरात सीताफळ आहे कोटकोटा. तर त्याला सीताफळ येला तर आताच बारीक बारीक सीताफळ आल्यात ह्या. तर मित्रांनो ही पिपळे येवरेल बस जाते इथून रोड आहे. तर मित्रांनो हा रोड येवरे पिपळे तुळवड ठाणगावला जातो आणि इकडून येतो हा रोड. तर दुर्वड फाट्यापासून म्हणजे दहापूर चापडगावच्या मधून ते आश्रमशाळा की तिथून वरती हा रोड येतो. तर मित्रांनो इथंच खंडोबास मंदिर आहे. तर तुम्हाला दाखवत मग. तर मित्रांनो हे बघा इकडं दहापूर आहे इथं आणि हे खंडोबा मंदिर आपल्या दुर्वडला जाताना खंडोबा मंदिर आहे. तर मित्रांनो ह्या झाड लय मोठा आणून लावला त्याने जीसीबीन खड्डा करून आणि लावला तर बराच मोठा. तर हे आपलं खंडोबा मंदिर 31 जुलै 2093 मध्ये हे मंदिर झालेलं आहे आपल्या खंडोबा महाराजाचं. तर बघू शकता. तर मधून तर मित्रांनो इथं हा दापूरचा एरिया या साईडला इथं गाई चरतात खाली आणि इकडं आपलं हे खंडोबा मंदिर आहे. आणि ह्या गाईला आणि मेंढ्यांना शेळ्यांना पाणी पियासाठी उकरेला आहे. माणसाने म्हणजे आंधी इथं पाणी राहायचं पण ते गाडून गेलता तर इथं परत त्यांनी उकरून घेतलं. तर मित्रांनो ह्या मेंढ्यावर जायचा रोड आहे त्यांचा. तर डोंगरामध्ये चरायला जाते ते वरती आहे इकडं डोंगरावरती पठारावर. तर मित्रांनो आता घरी पोचलं. तुमची वहिनी मस्तपैकी भांडी घासून राहिली इकडे. तर मित्रांनो आता फ्रेश झालो. आज जेवण पण झालंय. आता गाडी पंक्चर झाली तिकडं चालू पंप घेऊन. तर हवा टिकत एक नाही तर पंक्चर काढायला जायला लागेल घेऊन. तरीच पंक्चर झाली पिन घुसली डायरेक्ट. तर आवडं पान आणलं तरी काही बसत नाही. तो गडे गेलता नाही पण आणायला ते पण घेऊन आलाय. आपल्याकडे पण आपण म्हणजे काही बसत नाही पान्ना एकही पाना बसत नाही. सगळं पण आपण मेन 50 बसून गेलाय. हॅलो या ना इकडं. गाडी घेऊन यार नाही पाय पाय येशील. गाडी घेऊन आलो ना. हा लवकर ये. आप्पा आलाय आता टायर घेऊन जायचं पंक्चर काढायला. आता आप्पाची गाडी घेऊन जायचं. अरे डायरेक्ट या टोचल होते पिन काची ते मोकार तायट रे. तर मित्रांनो चापडगावचे पंक्चरच्या दुकानात आलो. दापूरला नाही गेलो. तर इथंच चापडगावचं त्या कॉर्नरवर दुकान झालं आहे ना तिथंच पंक्चर काढायला आलो आहोत. तर आता पंक्चर काढून आणले. आता बसवायचं काम चालू आहे. तर चापडगाव गेलं तर आपण पंक्चर काढाय आणि दोघं भावात एक टायर बसवाय तिघा जण लागतात आणि पंक्चर काढाय दोघं लागतात. पप्पू शेठचा दादे
हे पप्पू शेठ. चांगले आवडवर काय नाही तर आमचे पिकअप तर मित्रांनो पुढला चाक खोलला तर पण त्यांचं मन नाही बरं त्याच्यामुळे मागचा सुद्धा चाक खोलू राहिले. पंचर नाही झाला तरी खोलू राहिले. म्हणजे विषय लयच खतरनाक आहे यांचा. काय रे काय प्लॅन आहे आपल्या गाडीचा? खोलून ठेवायचे रे. अरे माझं जायचं आहे तुम्ही तर गाडी तर खोलून ठेवू जा डायरेक्ट. तुम्हाला नाही वाटत हेड हा बरं हे गाड्या लिहू दे. बाहुबलीचा भाऊ बंदा वाटत. सीन झाला. कोणाची? ही आमची वहिनी. ती लाजत आहे. आमचा पिंट्या दादा. पिंटू गाव कुठं चाललाय? माझी गाडीची नेहमी सर्व्हिसिंग होऊ राहिली आता. तेवढाच पैसे वाचतील माझे. कांचा लागत एकचा लागत झिरोचा 12च लागत 12चा. आपण आता कोण कोण 12चा आहे का 12चा? मापा खोल दे रे आणि तू नीट करायला होतो. खोलता याच मला पण नीट करता नाही येणार माझं. अरे तुम्हाला काही नीट करायला सांग रे. हा मग पुलिस खोलाय राहील मोकार काय कोठे टाकून देईल तसं जोडाय राहायचं. तर आपलं लायनर चोपडा यायला ते जरा वाटोळा करायचा प्रयत्न आहे. तर आज केलं वाटोळ वाटत काय वाटत नक्की सांगा. तुम्हाला चाक चालून दाखवू का बिना गाडीचा? ती डेंजर गाडी आहे रे. हे रे बिना पेट्रोलची गाडी. आमचा आप्पा मामाशी गावाला आलाय. दिसत हा त्याला फोन आलाय कोणाच तरी. त्याला सारखं फोन. हॅलो चाल इकडं तर पैशाची गंमत आहे मग काय. मंडळाचं नाही रे आपलं ते दहावी लोन मंडप उभी केला. काल वर्षच राहत होता. पैसा तसंच राहिला. आज वर्ष झाला ना. कस काय सर नाही पैसे अर्धच आपण घातलं हा चालू. तर मित्रांनो मंडपावाल्यांची अशी हाल राहते. तर वर्ष होऊन गेला तरी त्यांना पैसे भेटून नाही राहिला. तर आप्पा काय म्हणणं आहे तुमचं? काय नाही काल वर्ष राहत होता. आज कम्प्लीट काल वर्ष झालं. 10-20 पैसे नाही दिले गाडीला. म्हणजे 10 मंडपास पैसा नाही दिला केवढं? गाडीला थोडस 1000 रुपये पण ते काही देवता गाडीला. म्हणजे 1000 रुपये वर्ष बाटकावून ठेवलं. तसंच आमचा सार्थक शेठ. काय तुमचं काय म्हणणं आहे? काहीच नाही बा. तर हे पैसेच नाही द्या पाहिजे त्यांचे. आमच्या लग्नाला मी ना बांबूच उभी करू साड्या बिड्या वाजून देतो. मंडप आहे ना पण. तर आपल्या आप्पाला पारमंत्र्यापेक्षा डेंजर दाट फोन येतात. पाठवला का? विषय लय हार्ड आहे. तर फोन नाही येत माझं पण आज ते पैशाचं म्हणजे सोपा ना. आपला तस मंडपाचा लय पैसे राहिला. रामेश वाडेवा त्याला फोन केला. कधी फोन केला की ते बायको घेत बोललेलं तो सिन्नरला गेलाय सांग मोबाईल टाकून सिन्नरला जातो गाडीवाला विषय आहे का? मोबाईल टाकून येणार नाही. तर धंदा करणं सुद्धा सोपा नाही. आपण 1 रुपया कमवायचा आणि मंडप घ्यायचा आणि आपलेच लोक पैसे देताना. काही चांगलं बसव अरे तिरपणाक बसव. ब्रेक लागते ब्रेक तिरपला. एक गाडी पण 2 फिटर भेटायला नटावला. वर्ष पैसे राहिले 1000 रुपये त्याच्यात सांगत आज 500 रुपये घेऊन दाबर ब्रेक. थिएटरचे शिरा दिसतात. अरे शिराज दिसाय नाही लागते त्याला टेक्नॉलॉजी लागते. शिरायचं काय तो म्हणतो ना रे. टेक्नॉलॉजी नाही रे त्याला मास लागत अंगा. मास इकडे काही मास ब्रेक दाब ना सांग खूप खायला.
मित्रांनो आपलं काम झालंय आता पैसा घ्यायचा मालकाकडून. देतात नाही बाबा. अरे मग तूच पार्टनर कधी येऊन बालो गावात दिला का गावात काय पैसे का तर दिला महाग नाही दिलं काय हा अरे पण मग गावात पंचर काढता त्या शक द्यायला हा, असं आहे का काय रे काम टकून पाळता का रे इकडं विषय का टॉपचा विषय आहे.